त्या कमी कुवतीच्या माणसाच्या हाताखाली 2.5 वर्ष ते गृहमंत्री म्हणून काम करत आहेत आणि उद्याच्या निवडणुकीनंतर त्यांचं राजकीय भविष्य परत टांगलेलं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होत नाहीत आणि देवेंद्र फडणवीस यांना राजकीय भविष्य नाही। या राज्यामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होत असल्यामुळे त्यांची मानसिक स्थिती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे। आतापर्यंत महत्त्वाचा मुद्दा जो राहिला कोण कोण बोलताय? कोण? अच्छा, असं फडणवीस म्हणतात। बघा, फडणवीसांच्या बोलण्याला या राज्यामध्ये फार किंमत राहिलेली नाही। आमची लढाई गुजरात महाराष्ट्रावरची दरोडेखोरी करते आहे त्या दरोडेखोरी विरुद्ध आहे आणि गुजरातचे दलाल म्हणून सध्या देवेंद्र फडणवीस हे तुमचे एकनाथ शिंदे अजित पवार हे गुजरातचे एजंट म्हणून काम करत आहेत। उद्या म्हणजे मोरारजी देसाईंची आम्हाला आठवण येते आहे। मोरारजी देसाई अशा पद्धतीनेच वागत होते, त्यानंतरही मोरारजी देसाईचे पिल्ला आहेत सगळे। सर, दुसरा एक महत्त्वाचा गौतम अडाणींचा एक विषय कालपासून तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये होता 2019च्या सत्ता स्थापनेच्या महाविकास आघाडीच्या। गौतम अडाणींचा विषय गेले 2 दिवस प्रचंड चर्चेत आहेत। एकदा अजित पवार म्हणतात की अडाणींच्या घरी बैठक झाली, फडणवीस म्हणतात ते नव्हते, आता शरद पवार म्हणतात की ते होते। बघा, कोण काय बोलतं त्यापेक्षा मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, नरेंद्र मोदी आणि गौतम अडाणी एकच आहे, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। अमित शहा आणि गौतम अडाणी वेगळे नाही आणि हे सरकार ठाकरे सरकार पाडण्यासाठी गौतम अडाणीचा पैसा वापरण्यात आला आणि त्याची भरपाई त्यांना आता करायची आहे। म्हणून मुंबईतले सगळे भूखंड धारावीसह ही त्याची भरपाई म्हणून गौतम अडाणीला देण्यात आलेले आहे। हळूहळू या महाराष्ट्रातल्या सगळ्या सार्वजनिक संपत्ती, जनतेच्या संपत्ती यासुद्धा गौतम अडाणी खाईल। मला भीती वाटते, आमचं जे संयुक्त महाराष्ट्र हुतात्म्यांचे जे स्मारक आहे फोर्टला, तो मोक्याचा भूखंड आहे आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या रक्तातून कष्टातून ते स्मारक उभं केलं आहे। गौतम अडाणीची नजर जर त्या स्मारकावर पडली तर तो भूखंड, ते स्मारक हुतात्म्यांचं, ते सुद्धा मोदी आणि शहा आणि फडणवीस त्या अडाणीला देतील। रामदास कदमांनी गंभीर आरोप केले। चला चला चला